हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. यापूर्वीच्या सत्रात आपण अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 29 वर चिंतन केलं. त्यावर माऊलींच्या 2 ओव्या 184 आणि 185 त्याचं चिंतन आपण गेल्या सत्रात संपन्न केलं. आता आपल्याला श्लोक क्रमांक 30, अध्याय क्रमांक 3 चालू आहे आपला. श्लोक क्रमांक 30च्या पुढचा विचार करायचा आहे. या 30व्या श्लोकामध्ये भगवंतांनी साधना सांगितलेली आहे. तो श्लोक असा आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशिर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. अर्थ, अध्यात्मचित्ताने म्हणजे आत्मरूपाने हृदयस्थ असलेल्या परमात्म्यासाठी हे शरीर सेवक रूपाने सर्व कर्म करीत आहे. आत्मा साक्षीभावाने हे सर्व पाहत आहे. चित्ताच्या अशा स्थितीत राहून सर्व कर्मे मला अर्पण कर आणि आशा व ममता रहित होऊन आणि विगत जीवर. जय पराजय, पाप पुण्य इत्यादी द्वंद्वातील आवेग, संताप, हर्ष, शोक इत्यादी विकार हे सर्व जीवर. ज्वराचा अर्थ आपल्याला लक्षात आला. आणि त्यापासून रहित म्हणजे विगत जीवर होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म कर. अध्यात्मचित्ताने म्हणजे विवेकयुक्त अंतकरणाने शरीर इत्यादी सर्व सामग्री भगवंताची व भगवंत माझे या भूमिकेत राहून सर्व कर्तव्य कर्मे चांगल्या प्रकारे व अनासक्तीपणे करीत राहून भगवंतास अर्पण करावीत. द्वंद्वे व विकारांच्या बाबतीत समता धारण करून त्यांनाही भगवंतास अर्पण करावे. सर्वच कर्मे कायिक, वाचिक आणि मानसिक भगवंतांना अर्पण करावयाची आहेत. कशी? तर करणीय कर्म तेही शुद्ध करून भगवंतास अर्पण करावयाचे आहे. ही काय आहे? साधना. हेच काय आहे? आचरण. आणि त्यासाठी आपल्याला माऊलींनी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 271 मध्ये यापूर्वी आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. आपल्या विषयापुरतं आपण या ठिकाणी थोडं चिंतन करूया. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 271 वाचतो. ती ओवीच आपल्याला वाचल्यानंतर अर्थ लक्षात येईल. देखिए जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. आपण त्यातलं फक्त महत्त्वाचा विषय इथं चर्चा करू, चिंतन करूया. करणीय, उचित, विहित, नियत हे जे कर्म आहेत ना, ते आकार घेत असताना भगवंतांना अर्पण करणे म्हणजे कर्माच्या सिद्धी असिद्धी संबंधाने समता जोपण्यासाठीचा, तसेच कर्मसंबंधाने फलेच्छेचे जाणीवपूर्वक टाकून देणे ही साधना सोप्या मार्गाने सिद्धीस नेणारा उत्तम उपाय आहे.
आणि अशा रीतीने कर्मफलाचा त्याग जाणीवपूर्वक केला नाही किंवा प्रस्तुत ओवीत सांगितल्याप्रमाणे कर्म भगवंतास अर्पण केले नाही तर सुखदुःख रूप फल देणे हा त्या कर्माचा स्वाभाविक गुणधर्म असल्यामुळे फळ भोगावेच लागते. जन्ममृत्यूचक्र सुरूच राहते. त्यामुळे जशी कर्माची उत्पत्ती होत जाईल, ज्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, कर्माची उत्पत्ती होत जाईल तसे तसे ते कर्म भगवंतास अर्पण करावे. आणि ही हातोडी माऊलींनी आपल्याला इथे सांगितलेली आहे. आणि आता या 30व्या श्लोकावर माऊलींच्या ज्या रचना आहेत त्यातल्या पहिल्या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. आता आपण पुढच्या 5-6 ओव्यामध्ये माऊली काय सांगतात या श्लोकावर ते पाहणार आहोत. माऊली म्हणतात, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, म्हणून तू सर्व उचित कर्माचे आचरण करून ती मला अर्पण करावीस, परंतु चित्तवृत्ती आत्मस्वरूपाकडे म्हणजे स्वस्वरूपाकडे जागरूक ठेवावी. चित्तवृत्ती व्यावहारिक फलाकडे जसे सत्ता, संपत्ती, मान इत्यादी मिळेल का, केव्हा मिळेल, किती मिळेल, मिळाल्यानंतर भगवंतास अर्पण करीन अशी न जाऊ देता, असा विचार न करता कर्मच अर्पण करावे. मी हे कर्म का करीत आहे, हा त्रास मी टाळू शकेन का, अशी चित्तवृत्ती नको. आता विशेषतः शासकीय नोकर जर असाल तर मोदीजी काय म्हणतात, आपले लाडके पंतप्रधान, ते म्हणतात की मुझे क्या, मेरा क्या, अशी चित्तवृत्ती नको. गीता तत्वच पंतप्रधान सांगतायत, कुछ बनने की नहीं करने की सोच. मोदीजी त्यात भर घालतात, कुछ बनने की नहीं करने की सोच. सारांश, चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. चित्तवृत्ती साक्षी भावाद्वारे आत्मरूपाकडे ठेवावी. इथे न्यास या शब्दाचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. न्यास म्हणजे ठेवणे. उदाहरणार्थ, प्रकल्पाचा शिलान्यास, नृत्याचा पावलांचा पदन्यास, पूजेत षडंगन्यास. न्यासावी म्हणजे ठेवावी. या ठिकाणी पाठभेद सुद्धा आहेत. काही ठिकाणी विन्यासावी म्हणजे विशेषत्वाने ठेवावी, अर्थात दक्षतेने, जागरूकतेने चित्तवृत्ती आत्मस्वरूपाकडे ठेवावी असा त्याचा अर्थ. कर्म अर्पण करणे व त्याद्वारे ब्रह्मरूप म्हणजे आत्मरूप होणे हा विषय विस्ताराने भगवंतांनी अध्याय 17 सांगितला आहे. अर्पण करावयाचे कर्म कसे असावे, अर्थात सात्विकच असावे. ते कर्म करीत असताना मनाची भूमिका, मनातील श्रद्धा कशी असावी. अखेरीस ओम तत्सत या ब्रह्मनामाने कर्म कोणत्या हातवटीने पद्धतीने करावे, अर्पण करावे म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त होते, या अंगाने अध्याय 17 कर्म अर्पण करण्याची साधना सांगितली आहे. श्रद्धेच्या अंगाने साधना सांगितली आहे. म्हणून अध्यायाचे नाव काय आहे, श्रद्धात्रय विभाग योग नाम. पुढील परिच्छेदात आता जो विचार करणार आहोत तो 17 अध्यायातील काही महत्त्वाच्या श्लोकांचे आणि ओव्यांचा या ठिकाणी आता संदर्भ येईल. सुरुवातीस श्रद्धेचे स्वरूप व प्रकार सांगितलेले आहेत. अध्याय 17 कर्म अर्पण करण्याची मनोभूमिका समजण्यासाठी व
व ती भूमिका प्राप्त होण्यासाठी श्रद्धेसंबंधाने महत्त्वाच्या असलेल्या ओव्यांचा अर्थ आपण पाहिला पाहिजे. ओवी क्रमांक, आता अध्याय आपण 17 आलो. ओवी क्रमांक 55, 56 आणि 57 अशा प्रकारच्या या 3 ओव्या आहेत. अगोदर मी आपल्याला ओवी वाचून दाखवतो, नंतर आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत. तैसे श्रद्धेचे दळवाडे, आंगे कीर चोखडे, परी प्राणियांचा पडे विभागी जय. तै प्राणिये तव स्वभावे, अनादि माया प्रभावे, त्रिगुणाचेची आघवे वडिले आहाती. 55 आणि 56 अर्थ असा, श्रद्धेचे स्वरूप स्वभावता शुद्ध आहे, म्हणजे आत्मस्वरूप अनुभवास आणून देण्याची क्षमता असणारी अशी ती श्रद्धा आहे. परंतु मनुष्य व इतर प्राणी स्वभावतः अनादी असलेल्या मायेच्या प्रभावाने, म्हणजे मायेच्या सामर्थ्याने पूर्णतः त्रिगुणांचे बनलेले असल्यामुळे ज्यावेळी ती श्रद्धा मनुष्याच्या वाटणीला येते त्यावेळी सत्व, रज, तम या 3 गुणाप्रमाणे सात्विक, राजसिक, तामसिक होते. अशा प्रकारे जे तुमच्या वाट्याला येतं, जो गुण तुमच्या वाट्याला आहे आलेला, त्याप्रमाणे तुमची श्रद्धासुद्धा सात्विक, राजसिक, तामसिक होते. पुढे ओवी अशी आहे माऊलीची 57वी. तेथे ही 2 गुण खाचती, मग एक धरी उन्नती, तैसियाची होती वृत्ती जीवाची या. 57वी ओवी. त्या त्रिगुणातील 2 गुण क्षीण होऊन उर्वरित असलेला 3रा गुण उत्कर्षित होतो, वाढतो. त्यावेळेला त्या व्यक्तीची वृत्ती वाढलेल्या गुणासारखी होते. आता 58वी ओवी अशी आहे. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करती, केलिया ऐसी वरती मरोणी देहे. 58. ती व्यक्ती त्या वृत्तीप्रमाणे संकल्प करते आणि संकल्पाप्रमाणे कर्म करत राहते. जशी वृत्ती त्याप्रमाणे कर्म घडतं. श्रद्धेमधील वाढलेल्या गुणाचा व केल्या जाणाऱ्या कर्माचा परस्पर संबंध जेव्हा साधनेद्वारे सत्वगुण वाढतो तेव्हा तो ब्रह्मज्ञानाला, म्हणजे आत्मज्ञानाला साध घालतो. आत्मस्वरूपी ऐक्य अनुभवण्यासाठी ज्ञानाला बोलावतो. माऊली पुढच्या 62व्या ओवीमध्ये हे तत्व सांगतायत. माऊली म्हणतात, विपाहे वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एका दोघे ओखत एर आहाती. ब्रह्मज्ञानाला, आत्मज्ञानाला तो सत्वगुण काय करतो? साध घालतो. पुढे काय म्हणतात? मनुष्य स्वभावता श्रद्धामय आहे. अंतःकरणातील वृत्तीमध्ये ज्या गुणाचे प्राबल्य आहे त्यानुसार तो सात्विक, राजसिक, तामसिक आहे. त्याप्रमाणे तो उपासना, कृती, कर्म करतो. या ठिकाणी 3ऱ्या श्लोकामध्ये हेच तत्व सांगितलेलं आहे. अध्याय 17 श्लोक 3 मी वाचतो. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छब्रस्स एव च. श्लोक 3. सात्विक श्रद्धा जतन करावी. उर्वरित 2 अकल्याणकारक असल्यामुळे टाक्याव्यात. माऊली हे तत्व पुढच्या ओवीमध्ये सांगतात. काय म्हणतात बघा? जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, एरी 2 विरुद्धा सांडाविया. या 2 अकल्याणकारक असल्यामुळे टाकायच्या आहेत. पुढे सात्विक बुद्धीचं काय सांगितलं?
तर ओवी अशी आहे 84. हे सात्विकमती जया निर्वाहती होय धनंजया बागुल होये तया कैवल्यते. श्लोक ओवी 84 आणि त्याचा अर्थ, सात्विक बुद्धीची जोपासना ज्याच्याकडून होईल, सात्विक बुद्धी ज्याच्या कार्याचे कर्माचे जीवनाचे साधन आहे, त्याला मोक्षप्राप्ती बागुलबुवा सारखी कशी असते. बागुलबुवा फक्त दाखवण्याकरता असतो आणि अशी बागुलबुवासारखे दाखवण्यासारखी नाही. मग जीवनमुक्तावस्था आत्मानुभूती त्याच्यासाठी दूरही नाही, अवघडही नाही आणि अप्राप्यही नाही. बागुलबुवा हा फक्त दाखवण्यापुरता असतो, त्याच्यापासनं कुठलाही धोका नसतो. इथे तसं नाही. उलट सात्विक बुद्धीच्या जीवाला जीवनमुक्त अवस्था अगदी जवळची आहे याची खात्री माऊली देत आहेत. पुढे आता आपल्याला काय म्हणतात, श्लोक 20 मध्येच आपल्याला उल्लेख केला आहे, तो श्लोक आपण वाचूया. पण तत्पूर्वी काही थोडं चिंतन आहे. ज्याची श्रद्धा सात्विक आहे, ज्याची बुद्धी सात्विक आहे, म्हणजे जो साधक सात्विक आहे, त्याने उपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्रे यांचे विशेष अध्ययन न करता सुद्धा, कारण हे करायचं कशा करता, तर ज्ञान मिळवण्याकरता करायचं आणि सात्विक बुद्धी सात्विक वृत्ती ती जोपासना करता करायचे. तर असं म्हटलंय की ज्यांनी अशा प्रकारे अध्ययन केलं नाही आहे पण त्याची वृत्ती सात्विक आहे. आणखी पुढे म्हणतात, श्रुती स्मृतीचे कर्म भक्ती ज्ञान ध्यान विषयक सिद्धांत त्याच्यासाठी मूर्त स्वरूपाला येतात. तो त्या सिद्धांतातील ज्ञान जगतो, तो ज्ञानरूप होतो, हा त्याचा भाव, त्याचे आचरण, त्याचे कर्म. म्हणून आपल्या या 3ऱ्या अध्यायामधल्या श्लोक क्रमांक 20 मध्ये दर्शविल्याप्रमाणे राजा जनकाचा कर्मयोगी म्हणून गीतेमध्ये उल्लेख आलेला आहे. श्लोक कसा आहे, कर्मण्यैव हि संसिद्धम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. काय म्हणतात, कर्मयोगामुळे म्हणजे स्वधर्माचरणरूप यज्ञामुळे जीवन मुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे. कर्माशी संबंध संपल्याचा नैष्कर्म स्थितीचा अनुभव येत आहे. अशा अवस्थेत कर्म केलेच पाहिजे हे कर्तव्य राहत नाही. तरीही इतरांना कर्मयोगाचे आचरण नेमके कसे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे करण्यासाठी म्हणजे आयडॉल अर्थात आयलंड ऑफ एक्सलन्स, आदर्श आणि एक्झम्पलरी कॅरेक्टर, रोल मॉडेल म्हणून कर्म करीत राहावे असे भगवंत या श्लोकातून सांगत आहेत. उपदेश ऐकल्याने कळते पण वळत नाही. प्रात्यक्षिक उपलब्ध झाल्यास अनुकरण करणे शक्य आहे, अवघड नाही अशी खात्री पटते. व्यक्ती तशी अनुकरणप्रिय असते. सारांश आत्मानुभूती प्राप्तीनंतरही अशा प्रकारे स्वधर्माचरण रूप यज्ञ सुरू ठेवावयाचा आहे. असं जनकांचं उदाहरण देऊन भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. जगास कर्मयोगाच्या सिद्धांताचा अर्थ प्रत्यक्ष अनुकरण करण्यासाठी उपलब्ध करून अशा प्रकारे जनकराजांनी दिलेला आहे. अर्थात त्यांचे कर्म. या ठिकाणी आपल्याला अध्याय 12 आणि श्लोक 10 या ठिकाणी काय म्हणतात भगवंत त्याचा आपल्याला थोडा विचार करायचा आहे. श्लोक अगोदर वाचतो आणि त्यानंतर अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 10. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम अपि कर्माणि कुर्वं सिद्धिं अवाप्स्यसि.
आणि पुढे ओवी क्रमांक 119 यावर चिंतन करताना माऊलीची ओवी आहे. माऊली म्हणतात, ऊन या पुरे यांचे काही, उरोने दी आपुलिया ठाई, सजातची करुणी घेई जीवित्व हे. आणि सारांशानं सांगायचं तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे मत्कर्म म्हणजे माझे कर्म, दुसरं मदर्थ कर्म म्हणजे माझ्याकरिता केलेले कर्म, या दोन्ही ठिकाणी सांगितलेलं आहे. थोडंसं चिंतन त्या श्लोकाच्या संदर्भात. वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास देखील असमर्थ असशील. वर सांगितलेलं म्हणजे अगोदरच्या 9व्या श्लोकामध्ये भगवंताने जे सांगितलं ते तुला करता येत नसेल तर मग तर केवळ माझ्याकरिताच म्हणजे मदर्थम तत्परतेने सर्व कर्मे करणारा हो. अशा रीतीने माझे कर्म म्हणजे मत्कर्म सतत केल्यानेही माझी प्राप्ती होते, ही सिद्धी तू मिळवशील. माझे कर्म म्हणजे मत्कर्म म्हणजे जनहितार्थ असलेले सर्व कर्म, स्थावरासहित जनहितार्थ असलेले सर्व कर्म, रामराज्याची निर्मिती, धर्माची संस्थापना इत्यादी इत्यादी असे सर्व करणीय कर्म. या श्लोकाद्वारे भगवंतानी भक्तीच्या अंगाने कर्मयोग सांगितलेला आहे. कारण हा भक्तियोगात 12 क्रमांकाच्या अध्यायातला श्लोक आहे. विविध अंगांनी म्हणजे दिशांनी कर्मयोग विविध अध्यायात कसा सांगितला आहे आणि त्यासाठी आपल्याला अनेक संदर्भ या ठिकाणी माऊलींच्या ज्ञानेश्वरी ते पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा 119 मध्ये सारांश काय सांगितला की पसायदान कृतीत जर उतरायचं असेल, धर्माची संस्थापना करायची असेल, रामराज्याची निर्मिती करायची, हे कुणाचं कार्य? हे भगवंताचं कर्म आहे. आणि या कर्माशी भक्ताने स्वतःला सुसंगत होऊन स्वतःच्या शरीर, मन आणि बुद्धीद्वारे कर्माची उभारणी होऊ देत राहावे असे माऊली म्हणतायत बरं इथे. आणि म्हणून अशा प्रकारे या कर्माचं जे आहे ते भगवंताला अर्पण करताना कोणचा भाव आपल्याला पाहिजे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणखी सांगतात, साधकाने सत्वाचा म्हणजे सत्वगुणाचा उत्कर्ष होईल असाच म्हणजे सात्विक आहार घ्यावा. आहारावरील श्लोक अध्याय क्रमांक 17 मध्ये 8 ते 10 अगोदर सात्विक आहार, नंतर राजसिक आहार, नंतर तामसिक आहार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्याचं चिंतन 17व्या अध्यायातील या 3 वयाचं चिंतन अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 307 मध्ये आलेलं आहे. ओवी अध्याय क्रमांक 2 ओवी 307 अगोदर वाचतो. एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे, जे जीवनची हे न घटे एने विन. त्या ओळीवरचं चिंतन आहे. चिंतन अशा करता की या ठिकाणी सात्विक, राजसिक आणि तमोगुण आहाराचा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. उदाहरण देतात, नुकतेच जेवण केलेले असतात, मग पोट भरलेले असताना आपण जर ध्यान करायला गेलो तर झोप लागणे, ज्याला तमोगुण वाढणे म्हणतो, ते साहजिक आहे. त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर जेवणाद्वारे प्राप्त झालेली ऊर्जा शरीरास मनास कृतिशील करत असते, म्हणजे रजोगुण वाढवीत असते. म्हणजे लगेच जेवण केल्यानंतर ध्यान करणं उपयोगाचं नाही, थोड्या वेळाने सुद्धा ध्यान करणं उपयोगाचं नाही, कारण आमचा रजोगुण वाढलेला आहे. आता ध्यान लागण्यासाठी ध्यानास बसल्यावर सुरुवातीस गुरुस्मरणाने सत्वोद्रेक साधावयाचा आहे. अर्थात रज व तमोगुणाचा अव्हेर करावयाचा आहे आणि सजगतेनं साक्षीभावात बसून राहावयाचे आहे. जेव्हा पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक असते, जेव्हा तमोगुणाचा
व रजोगुणाचा आपोआप अव्यय झालेला असतो. मनात सजगता, दक्षता आपोआप असते. वृत्तीप्रवाह आपोआप क्षीण झालेला असतो. सारांश, पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक असणे ही अवस्था बंद डोळ्याने ध्यान लागण्यासाठी तसेच जागृत अवस्थेत ध्यान राहण्यासाठी जे जे आवश्यक असते ते आपोआप उपलब्ध करून देत असते. सर्व प्रकारची अनुकूलता प्राप्त करून देत असते. अविद्येची विक्षेप शक्ती, आवरण शक्ती कमी करत आत्म्याच्या अनुभवाकडे घेऊन जात असते. असे आहे आत्मानुभूती प्राप्त्यर्थ ध्यानाभ्यासात सहजतेने स्थिर राहण्याचे विज्ञान. आता थोडं उपासाचं महात्म्य निव्वळ वाचल्याने, एकादशी दुप्पट खाशी असा विनोद केल्याने, नेहमीच्या अन्नाऐवजी उपासाचे तळीव पदार्थ खाल्ल्याने आत्मानुभूतीच्या दिशेने काहीही फायदा होत नाही. पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक आत्मानुभूतीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्यास मदत करते आणि भगवंताचे, आत्म्याचे सानिध्य अनुभवण्यासाठी आवश्यक असा उपवास वारंवार करणे, दीर्घकाळ करणे आवश्यक असल्याची खात्री पटते. तरी प्रत्येक दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवस सतत पोटात थोडीशी व सुसह्य अशी भूक असल्याच्या अवस्थेत राहून ध्यानाभ्यास, समता जोपासत समग्रतेने निष्काम कर्म, आध्यात्मिक श्रवण, वाचन, नामस्मरण आणि निद्रेव्यतिरिक्त उर्वरित सर्व वेळ सदगता, साक्षीभावासह अजपाजप म्हणजे श्वासानुसंधान अशी दिनचर्या अवश्य ठेवावी. विशेषत्वाने असा अजपाजप या 3 दिवसात दिनचर्येत असलेल्या सर्व अनुकूलतेमुळे निर्गुण साक्षात्काराकडे वेगाने जाण्यास मदत होते. यानंतर आपल्याला काय म्हणतात भगवंत? विशेषतः सत्व, रज, तम गुणाचा विचार प्रामुख्यानं करायला हवा. भगवंताकरिता असलेले, भगवंताच्या निमित्ताने असलेले, भगवंत करतात तसे असलेले, अर्थात अध्याय 12 श्लोक 10 आपण आता मत्कर्म आणि मदर्थ कर्म असं जे म्हटलंय ते कर्म आणि जे फलाकांक्षा रहित असते त्या कर्मास अध्याय 17 मध्ये सत्वगुण उत्कर्षित झालेल्या साधकाने केलेले सात्विक कर्म असे म्हटले आहे. सर्व प्रकारचे सात्विक कर्म पूर्णपणे समजण्यासाठी भगवंतांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक असे विभाग पाडून यज्ञ सांगितले, पुन्हा तप सांगितलं आणि त्यानंतर दानही कसं असतं ते सांगितलेलं आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर श्लोक क्रमांक अध्याय 17 श्लोक क्रमांक 11 ते 22 मध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यावर थोडं चिंतन आपण करणारच आहोत. काय म्हणतात भगवंत? फलाकांक्षा रहित साधकाने, समाधानयुक्त म्हणजे संतुष्ट मनाने, शास्त्रविधींना अनुसरून जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ ठरतो. श्लोक 11. यज्ञ या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर याच अध्यायातील श्लोक क्रमांक 9 आपण समजून घेतला पाहिजे. अध्याय 3 श्लोक क्रमांक 9 आपण त्याची उजळणी करत आहोत. काय म्हणतात भगवंत? यज्ञार्थात कर्मण्योन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. आता यज्ञ कशाला म्हणायचं? यज्ञार्थात कर्मण्योन्यत्र, आहुती टाकणं म्हणजे यज्ञ हे ढोबळ रूप झालं. मग आपल्याला माऊलींना अभिप्रेत असलेला यज्ञ कसा आहे तो त्याचे चिंतन करणार आहोत.
कुटुंब, समाज, देश यांची माता जशी स्वतःच्या लहान मुलांची संपूर्ण जबाबदारी कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वीकारत असते, तशी कुठलीही अपेक्षा न ठेवता संपूर्ण जबाबदारी स्वीकारून जे ज्या वेळी हितकारक आवश्यक असेल ते त्यावेळी, म्हणजे जसे समोर येईल तसे परिस्थिती अनुरूप स्वतःच प्रकृतीपासून प्राप्त झालेले तन, मन, धन, बुद्धी, सत्ता, सामर्थ्य उत्साहाने समग्रतेने झोकून देऊन आणि साक्षीभाव सावधानता जोपासत कर्म करणे हाच या श्लोकात भगवंतांना अपेक्षित असलेला यज्ञ आहे. स्वतःचे कार्यक्षेत्र, सत्ता जेथपर्यंत पोचते तिथपर्यंत सर्व लोकांच्या हितासाठीचे कर्म हे या श्लोकातील यज्ञार्थ कर्म आहे. या कर्मास सोडूनचे इतर सर्व कर्म अर्थात स्वतः व स्वतःच्या कुटुंबासाठी केलेले अपेक्षासह म्हणजे स्वार्थासह, ज्यामध्ये अहंता ममता आहे, असे कर्म व निषिद्ध कर्म हे या श्लोकातील अन्यत्र कर्म होय. अन्यत्र यज्ञार्थात कर्मण्योन्यत्र. आणि भगवंत पुढे असं म्हणतात की यज्ञासाठी म्हणजे कर्तव्य पालन व सेवेसाठी केल्या जाणाऱ्या अर्थात यज्ञार्थ कर्माहून अन्यत्र म्हणजे स्वतःसाठी केल्या जाणाऱ्या अशा अन्य कर्माने हा लोक बांधला जातो. म्हणजे तुम्हाला जनता जनार्दनासाठी केलेलं जे कर्म आहे ते यज्ञ आणि स्वतःच्या कुटुंबाकरता स्वतःच्या स्वार्थाकरता अहंता ममता जोपासून केलेलं कर्म हे बंधनकारक आहे, जन्म मृत्यू चक्राला आमंत्रित करणारं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारचा साक्षीभाव सावधानता जोपत निष्काम कर्ण करणे म्हणजेच यज्ञ होय. या यज्ञास माऊलींनी अत्यंत सुंदर शब्द वापरलाय. याला स्वधर्माचरण किंवा सधर्माचरण रूप यज्ञ म्हटले आहे. म्हणजे माऊलींच्या मते यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण असलेले कर्म असे लक्षात ठेवावे. ही मनोभूमिका महत्त्वाची आहे. तसे संतुष्ट मन फलाकांक्षा रहित असते. अशा चित्तात फलाकांक्षे संबंधाने वृत्तीप्रवाह संपलेला असतो. फलप्राप्त्यर्थ असलेला म्हणजे यज्ञाद्वारे फळ मिळविणारे असा किंवा मी हा अहंकार उरलेला नसतो. सर्वांचे हित ते आपले हित ही भूमिका असते. कीर्ती इत्यादी फलेच्छेचा त्याग केलेला असतो. आणि अशा स्वधर्मा वाचून क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या पुरुषाकडून जो यज्ञ समग्रतेने संपूर्णतेने सांगोपान केला जातो तो सात्विक यज्ञ होय. क्रियेने वरच्यासारखाच म्हणजे सात्विक यज्ञासारखाच क्रिया बघावी तर ती सुद्धा तशीच. मात्र जिथे शास्त्रविधीप्रमाणे समग्रतेने पण स्त्री पुत्र सत्ता संपत्ती कीर्ती इत्यादी संबंधाने फलाच्या इच्छा आशा अपेक्षा किंबहुना काही वेळा दांभिकपणे म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढविण्याकरता केलेल्या यज्ञास राजस यज्ञ म्हटलेला आहे. श्लोक क्रमांक 12. शास्त्रविधीला सोडून असलेला अन्नदान न करता मंत्ररहित यज्ञ करविणाऱ्या पुरोहितांना दक्षिणा न देता श्रद्धा न ठेवता केलेल्या यज्ञास तामस यज्ञ म्हणावे. श्लोक क्रमांक 13. पुढील 3 श्लोकात अनुक्रमे शारीरिक वाचिक आणि मानसिक असे तप सांगून त्यापुढील 3 श्लोकात गुणाप्रमाणे झालेले त्यांचे 3 प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहेत. सुरुवातीला
शारीरिक तप सांगितलंय. काय म्हणतात भगवंत? देव, ब्राह्मण, गुरुजन, आई, वडील, वृद्ध, आचार्य, प्राज्ञ, प्रज्ञावान, ज्ञानी, जीवनमुक्त यांचे यथायोग्य पूजन, त्यांची सेवा करणे, त्यांना सुख प्राप्त करून देणे, शौच म्हणजे शुद्धता ठेवणे, आर्जव म्हणजे चालणे इत्यादीविषयी आकडूपणा रहित सहजता, नॅचरल पोस्चर्स अँड न्यूट्रल बॉडी लँग्वेज, न्यूट्रल नव्हे नॅचरल, स्पेलिंग चुकलं, ब्रह्मचर्याचे पालन, अहिंसा हे शरीरासंबंधी तप म्हटले जाते. काय श्लोक आहे? श्लोक क्रमांक 14. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे तिन्ही तपाची इथे व्याख्या आहे. एवढा तरी श्लोक वाचतो. देव, द्विज, गुरु, प्राज्ञपूजनम, शौचम आर्जवम, ब्रह्मचर्य, अहिंसाच शारीरम तप उच्यते. अशा प्रकारे शारीरिक तपाचं वर्णन केल्यानंतर त्यावर माऊली शारीरिक तपामध्ये प्रवासाने, रोगाने, संकटाने शिनलेल्यांना सुख प्राप्त करून देणे, भूतमात्रांची सेवा करणे, स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करणे, वरत्याच्यात ब्रह्मचर्य सांगितलेलंच आहे, या आवश्यक बाबींचाही समावेश केला आहे. अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समजावे. पुढे आपल्याला जे कोणामध्ये उद्वेग म्हणजे दुःख, तिटकारा, विषाद, अरुची, रिपल्स्टन, रिॲक्शन याची निर्मिती न करणारे, सत्य म्हणजे स्वार्थ अभिमानादीद्वारे वास्तविकता न लपविणारे, अर्धसत्य, दांभिक, सरकॅस्टिक नसलेले, हिटिंग अराउंड द बुश न करता फॅक्च्युअल रिॲलिटी दर्शविणारे, असे वस्तुनिष्ठ तसेच ऐकण्यासाठी प्रिय, कर्कशतारहित गोड असलेले, ऐकण्यात रुची निर्माण करणारे, अविट, हितकारक, ऐकणाऱ्याचे हित जोपासणारे, ब्रह्मज्ञानाद्वारे विवेक अज्ञान नाहीसे करणारे, ऐकणाऱ्याच्या मनास शांत करून आत्मस्वरूपाजवळ नेणारे, शांत मनाने विचार प्रवृत्त कराव्यास लावणारे, असे जे बोलणे म्हणजे भाषण आहे, तसेच स्वाध्याय आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यक असलेल्या ग्रंथाचे अध्ययन, अध्यापन आणि वैखरीने स्तोत्रे, भजन याचे गायन इत्यादीचा अभ्यास हे वाणी संबंधी म्हणजे वाचिक तप म्हटले जाते. यावर माऊलींनी ज्या काही श्लोक क्रमांक 15 जो काही आहे तो वाचिक तपाचा आहे आणि त्यावर माऊलींनी ओवी क्रमांक 220 ते 222 रचलेल्या आहेत, ज्याचा अर्थ आपण पाहिला. लेखकाचा वाचिक तपाचा अनुभव अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 42 मध्ये नमूद केलेला आहे. काय म्हणतात लेखक की या आजच्या युगामध्ये व्यवहारामध्ये अशा प्रकारचं माऊली सांगतायत, तसं आम्हाला करता येईल का हो? तर त्याचं उत्तर इथे आपल्याला लेखक स्वानुभवातनं देतात. अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 42 अगोदर वाचतो आणि त्यातला तो प्रसंग आपल्यापुढे सादर करतो. श्लोक आहे 42वा. शमोदमोस्तप शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. या ठिकाणी ब्राह्मणाचे म्हणून जे काही कर्तव्य आहेत ते कर्म या 42 श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. अर्थात त्यामध्ये आत्ता जे वाणीचं तप सांगितलेलं आहे त्या सप्तपा संदर्भामध्ये ज्याला आर्जव म्हटलेलं आहे त्याचा थोडासा खुलासा स्वानुभवाचा या ठिकाणी नोंद करून लेखक देत आहेत. म्हणतात, एकदा बोलता बोलता एक मुख्य अभियंता म्हणाले होते की तुमच्या बैठकीत लोक तावातावाने त्यांची बाजू मांडतात, पण चर्चेचे रूपांतर वादात होत नाही. वातावरण शेष होते व लगेच तुमच्या मताशी एकमतही होतात. कारण होते
जनहित साधणारे स्वतःच्या शास्त्राचे लेखक पाणी पुरवठा शास्त्राचे अधिकारी होते, इंजिनियर. यथार्थ म्हणजे सखोल ज्ञान आणि ध्यानाभ्यासाद्वारे झालेली मनाची स्थिरता. लेखक म्हणतायत की या ध्यानाभ्यासामुळे झाली मनाची स्थिरता, बुद्धीची स्थिरता व सूक्ष्मता म्हणजे तल्लखता. त्यामुळे सर्वांना त्यांचे मत अनुभव मांडण्याची संधी दिली जात असे व त्यांच्या शंकेचे समाधान करण्यासाठी शासकीय धोरण व स्वानुभवाधारित तंत्रज्ञानापैकी समर्पक भाग अचूकपणे वेळेवर आठवत असे आणि त्यामुळं परिणामतः शांतपणे व फारसे न बोलावे लागता शंकेचे समाधान होत असे. सारांश: वाचिक तपाचा अंगीकार व्यवहारात कार्य करताना करता येतो. त्यामुळे व्यवहारातही स्वतःचे व इतरांचे हित साधले जातेच. साधक आत्मप्राप्तीजवळ जातो हे त्याचं विशेष महात्म्य म्हणावं. वरीलप्रमाणे काही वाचिक मानसिक तप म्हणजे शरीर वाणी मनाद्वारे करायचे तप, मनाचा निरोध साधून आत्म्याशी योग साधणाऱ्या साधकांनी फलाकांक्षारहित राहून आस्तिक्य बुद्धीने परमश्रद्धेने करावे, अर्थात सात्विक तप करावे. यापुढे आणखी तपशील आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा अध्याय आपण 18 आहे तो आपण पाहणार आहोत. पुढे मनाच्या तपाविषयी सांगितले, त्याचं आपण थोडं चिंतन करूया. मनाची प्रसन्नता, सौम्यत्व म्हणजे सौम्यता, सौम्यभाव, मृदुता, आवेगतारहितता, टोकाची भूमिका न घेणे, मौन, आत्मविनिग्रह, आत्मसंयम, स्वतःचे संयमन, मनाचा निग्रह हा आत्मस्वरूपाजवळ नेणारा, वृत्तीप्रवाह क्षीण करणारा, मनाचा निरोध करणारा असा असतो. भावसंशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्ध स्थिती, अंतःकरणामधील भावनांची शुद्धी, पवित्रता, याला भगवंत मानस्तप म्हटलेलं आहे. श्लोक क्रमांक 16. चित्ताच्या प्रसन्नतेची साधना पातंजल योग समाधिपाद सूत्र क्रमांक 33 मध्ये सांगितली आहे. काय म्हणतात पातंजल मुनी? सुख 4 भाग केलेत. सुख, दुःख, पुण्य आणि अपुण्य. पाप म्हटलेलं नाही. सुख, दुःख, पुण्य आणि अपुण्य हे जे 4 विषय आहेत त्यांच्याविषयी क्रमाने सुखाकडे मैत्री या भावनेनं पाहावं, दुःखाकडे करुणा या भावनेनं पाहावं, पुण्याकडे मुदिता म्हणजे हर्ष या भावनेनं पाहावं आणि पुण्याशिवाय अन्य जे काही आहे ज्याला अपुण्य म्हटलेलं आहे त्याकडे उपेक्षा अर्थात दुर्लक्ष किंवा उदासीनता या 4 भावना केल्याने चित्त प्रसन्न होते. पहा, अतिशय सुंदर अशा प्रकारचं ॲनालिसिस आहे. दैनंदिन जीवनात ही साधना केल्याने वेगाने उन्नती होते असा लेखकाचा स्वानुभव आहे. मौन या साधनेसाठी अध्याय 2 आणि ओवी क्रमांक आपण 304 पाहणार आहोत. ओवी क्रमांक 304 अशी आहे. श्रोत्रादींद्रिये आवरती परीरसने नियमुन करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी इहे. या ठिकाणी जे चिंतन केलं त्यातला फक्त आपल्याला मौनाचा भाग तेवढा पाहायचा आहे, उपवासाचा भाग पाहायचा आहे. मौन, उपवास आणि श्वासानुसंधान या 3 गोष्टी आपल्याला आत्मप्रतीतीकडे नेण्याकरता अत्यंत उपयुक्त असे टूल्स आहेत. या ठिकाणी उपवासाचा खरे पाहता उपाशी पोटाचा महिमा व महत्त्व ध्यान शिबिरात
अशा रीतीने साधकांच्या प्रतीतीस येते. इतर इंद्रियाप्रमाणे रसनेंद्रियाला आवर घालणे हे तर आहेच, पण रसनेंद्रियाचे इतर इंद्रियावर विशेषतः मनावर किती स्वामित्व चालते ते माऊलींनी या ओवीत सांगितले आहे. आणि म्हणून मागच्या ओवीमध्ये कौतिक शब्द आलेला आहे. अर्जुना आणिक एक सांगेन एक कौतिक. अगोदरच्या ओवीत सांगितलंय ते याकरताच की रसना याचं वेगळं महत्त्व आहे. अशा रीतीने बहुतांश साधक साधना शिबिरात ही ओवी अनुभवत असतात. हा सिद्धांत श्रीमद भागवतामध्ये अवधूत म्हणजे दत्तात्रेय उपाख्यानात पुढील प्रमाणे सांगितला आहे. निराहाराद्वारे मनासह इंद्रियावर विजय मिळवता येतो, परंतु आहार पूर्णता वर्जित करता येत नाही. जोपर्यंत जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही. जीभ जिंकली तर सर्व इंद्रिय जिंकली असे खुशाल समजावे. अन्यथा मासा जसा आमिषाला बळी पडतो तसे होते. रसनेंद्रियाचा हा बोध माशापासून घ्यावा असं अवधूत आपल्या 24 गुरुकडनं बद्दल सांगताना सांगत असतात. आणि भावसंशुद्धी या अंतःकरणाच्या अवस्थेत अध्याय 16 श्लोक 1 मध्ये भगवंतांनी सांगितले आहे. त्यावर ओवी 74 या अवस्थेत माऊलींनी सत्वशुद्धी म्हटलेले आहे. तेवढा एक भाग आपण पाहून या ठिकाणी आपण चिंतनाला स्वल्पविराम देणार आहोत. अध्याय क्रमांक 2 आणि ओवी श्लोक क्रमांक 53. श्लोक असा आहे. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगमवाप्स्यति. या ठिकाणी तामसिक राजसिक बुद्धी जिला ओवी 243 मध्ये माऊलींनी दुर्मती म्हटलेलं आहे, ती बुद्धी आत्मस्वरूपापासून दूर दूर नेते. त्यामुळे त्या प्रकारच्या बुद्धीचे रूपांतर सुबुद्धीमध्ये करायचे आहे. आणि या सुबुद्धीस माऊली सात्विक बुद्धी, सद्बुद्धी, सात्विक बुद्धी अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. ती जोपासायची आहे का, तर जी आत्मस्वरूपाच्या जवळ नेते. अखेरीस सत्वगुणाचा साक्षी होऊन गुणत्रयातीत व्हायचे असेल, आत्मा अनुभवायचा असेल तर सात्विक बुद्धी, सात्विक जे काही ज्ञान आहे त्याची आपल्याला जोपासना करावी लागेल. आता पुढे मानसतपाविषयी माऊली काय सांगतात तेवढा विषय आपण पूर्ण करू आणि या ठिकाणी आपण थांबूया. काय म्हणतात माऊली मानसतपाविषयी? मानसतप स्पष्ट करताना माऊली म्हणतात, तैसी नाना विकल्प जाळे सांडुनिया गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूप जे स्वला भलेपणे मनपणाही धरू नेने. अर्थ, मनातील विचार प्रवाह अर्थात वृत्ती प्रवाह पूर्णपणे थांबला म्हणजे मन संपले, म्हणजे चिदाकाशाचा, म्हणजे स्वतःमधील आकाशाचा, म्हणजेच प्रशांतीचा अनुभव सुरू झाला. चिदाकाशा शब्द प्रवाह सुरू झाला की मनाचे अस्तित्व जाणवणे सुरू होते. सारांश, मनाचे मूळ स्वरूप आहे चिदाकाश. विकल्पादी वृत्तींचा प्रवाह चिदाकाशात सुरू झाला की मनाचे मनपण सुरू झाले. प्रमाण, विपर्यय म्हणजे भ्रम, विकल्प म्हणजे संशय, निद्रा म्हणजे अभावाचा प्रत्यय आणि स्मृती म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या घटनांचे विषयाचे चिंतन अशा वृत्तीचा समुदाय. पातंजल योगदर्शन 1/6 मध्ये सांगितलेला सर्व वृत्तीचा समुदाय जागृतावस्थेमध्ये असताना अर्थात सोडून गेल्यानंतर मन स्वतःच्या शुद्ध अवस्थेत म्हणजे निर्विचार होऊन शांत होऊन चिदाकाश अनुभवत राहते. असे शुद्ध झालेले मन आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे अर्थात त्याला स्वतःच्या स्वरूपाला म्हणजे चिदाकाशाचा अमर्याद शांतीचा प्रशांतीचा लाभ झाल्यामुळे
ते आता मनपणा धारण करीत नाही. चंचल होऊन विविध विकल्पाशी वृत्ती धारण करीत नाही. मनात इच्छा उत्पन्न होऊन मन इंद्रियाद्वारे विषयाकडे धाव घेत नाही. अशा रीतीने वृत्ती, विचार, इच्छा रूपाने धाव संपलेली ही अवस्था मानस्तप या संज्ञेला प्राप्त होते. वरीलप्रमाणे काया वाचा मनाने केलेले तप हे चांगले कर्म म्हणजे सत्कर्म आहे. मुळातच ते शुद्ध आहे. आता या कर्मातील रजोगुण व तमोगुण काढून टाकून या तपांना सात्विक करावयाचे आहे. भगवंत म्हणतात, फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वरील तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. माऊली स्पष्ट करतात, हे 3 प्रकारचे तप पूर्ण श्रद्धेने, फलाशा टाकून पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्याला सात्विक तप म्हटले जाते. अध्याय 17 ओवी 240 आणि 41. पुढे जे तप सत्कार, मान, पूजा होण्यासाठी, लोकांनी स्तुती करावी, आपल्या दर्शनासाठी यावे, तसेच स्वार्थासाठी किंवा दांभिकपणे केले जाते, ते अनिश्चित असे क्षणिक फळ देणारे तप राजस्तप म्हटले आहे. श्लोक 18. आणि धनाच्या व मनाच्या इच्छेने जे तप सायासाने केले जाते म्हणजे प्रयास करून केले जाते ते राजस्तप होय. असे तप शेवटपर्यंत टिकणारे नसते. पुढे म्हणतात, जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मनवानी शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तपच मात्र तामस्तप होय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. एवढ्या चिंतनानंतर आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. श्रोता आणि वक्ता दोघांनी आपापल्या ठिकाणी ध्यान करायचं आहे. नेहमीप्रमाणे खांदे ढिले सोडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. किंचितसा वर उचलून जरा परत खाली सरकवायचा आहे. सुखासनात बसायचे आहे. चेहऱ्यावर ताण नको. स्मितहास्य हवे. कोणताही विचार न नाकारता, त्याला चांगले वाईट न म्हणता, आलेल्या विचाराकडे सजगतेने व साक्षी भावाने पाहावयाचे आहे. माऊलीवर पूर्ण निष्ठा. आणि म्हणून आपला सिद्ध मंत्र आपण त्याचा उच्चार करून आता आपण ध्यान करूया. माझी माऊली.